संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं। या स्नानानंतर मशिदीमध्ये पालखीचा विसावा झालाय। 200 वर्षांची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा पाहायला मिळते। हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक ठरलेल्या या अनोख्या परंपरेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, तू इंसान की औलाद है, इंसान बनेगा। या उक्तीप्रमाणेच माऊलीची पालखी सध्या लोणंद परिसरात सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर काही थकलेले वारकरी, काही थकलेले माऊलीचे भक्त या मस्जिदमध्ये विसावलेले आहेत। ही मस्जिद आपण पाहतोय। या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख जे आहेत राजेंद्र उमाप साहेब असतील किंवा भावर्थ देखणे साहेब असतील, ते दरवर्षी येतात, हजरत पणाशाह दर्ग्याचं दर्शन घेतात आणि आम्ही जी काही हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक म्हणून जी दर्गा काम करते आहे, त्याचं व्यवस्थापन आम्ही काम करतो आहोत। त्या माध्यमातून आम्ही या वारकऱ्यांच्या संप्रदाय हा पुढे कंटिन्यू राहावा आणि हिंदू मुस्लिम ऐक्य कंटिन्यू राहावं यासाठी आम्ही इथं काम करतो आहोत। त्यांनी जी सोय केली माऊलीच्या कृपेने, हिंदू मुस्लिम सगळे एकत्र असल्यामुळं मशिदीत पहिल्यांदाच बघितली मी सोय केलेली। जातीभेद करणाऱ्यांना काय संदेश द्याल? जातीभेद करणाऱ्यांना हा खूप मोठा संदेश जातो। आम्ही दरवर्षी इथं बसायला येतो। उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या। भगवंताचा सहवास असणं गरजेचं आहे, भगवंत प्रत्येक स्वरूपामध्ये। त्याच्यामुळं उच्च नीच दर्ग्यामध्ये आहे, मंदिरामध्ये आहे, सर्वांमध्ये आहे। त्याच्यामुळं आम्ही नेहमी इथे विसाव्याला येतो, आराम करतो। हे बांधव आम्हाला दरवर्षीप्रमाणे काय असेल ते बिस्किट वाटप वगैरे असतं, त्यांचं बिस्किट वगैरे प्रेमाने देतात। थोडी विश्रांती घेतो आणि माऊली निघाले की आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।